खोलवा टप्प्याचा चेंडू उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह होता, परंतु ऑफ साईडच्या दिशेनं संदीप सँडी आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. ट्वेंटी 24 धावा आणि त्यानंतर पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. करण वैती टेनिस क्रिकेटमध्ये खेळाडूला आपण सातत्यानं साईनाथ संघाकडून, रेहांत 11 दुर्गेश 11 संघाकडून पाहतोय, परंतु आज अंडरआर्म क्रिकेटमध्ये हा खेळाडू नव्यानं आपण पाहिला होता. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्यानं ह्या खेळाडूकडे आपण पाहतोय. 25 धावा आतापर्यंत धावफलकावर येणारे 3 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी असेल. येणारे 3 चेंडू सईद एखादा चौकार येतोय का, येतोय का, पंच म्हणतोय चेंडू सीमारेखा बाहेर आहे. तो यंगस्टर खेळाडू खऱ्या अर्थानं एक स्पोर्ट्समॅनशिप दर्शवतोय. तो स्वतः म्हणतोय चेंडू सीमारेखा बाहेर, बाउंड्री आहे. फुट लावून पुन्हा एकदा ढकलण्याचा प्रयत्न, परंतु ह्या वेळेला जातोय चेंडू सीमारेखा बाहेर. सईदच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. बॅक टू द पार्ट. चोवीस चेंडूंचा खेळ, 30 धावा धावफलकावर. आणि वेलकम सुधीर मेहर, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून एक आर्थिक मदत, एक ग्रामस्थांची अपेक्षा होती यंगस्टर खेळाडूंची, आपण लवकरात लवकर मैदानामध्ये उपस्थित राहायला हवं होतं, परंतु नाही. फाईन लागलेला आहे मला वाटतं. जतीन फाईन वसूल करतोय तो. असो, आपण जातोय तोपर्यंत पुन्हा एकदा डीजमॅनच्या दिशेनं. जतीन, चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण ऐकतोय, पाहतोय वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने भारतीय जनता पार्टी आयोजित डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूर बिग बॅश लीग पर्व पहिलं, परंतु ज्या प्रकारचं आयोजन नियोजन, ज्या प्रकारची ग्रँड एंट्री आपण पाहतोय डोकरादेव क्रिकेट क्लब व नवापूर ग्रामस्थ आपले सहर्ष स्वागत करीत आहेत. त्यानंतर ते तोरण अगदी साऊथ इंडियन स्टाईलमध्ये ती मुख्य स्क्रीन
ते आकर्षित करणारं एक भगवमय वातावरण, अर्थातच काय भारतीय जनता पार्टी आयोजित ही स्पर्धा एक गुण्या गोविंदानं पार पडत असताना आणि ह्या वेळेला करण वैती गोल्डन डकचा शिकार, पहिला गडी बॅक टू द पार्ट. कुणाला घाबरत नाही, कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो हाय, यो वन साइड हीरो हाय, वन साइड हीरो हाय, यो वन साइड हीरो हाय, वन साइड हीरो हाय. चला पण पाठच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच बाकी होता. मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव आहे मिस्टर ऋतिक पागी. बाबू आपण या. मान्यवरांच्या अर्थे शुभ हस्ते अर्थातच किशोरदादा पाटील गावचे एक वरिष्ठ व्यक्ती आणि त्यांच्या शुभ हस्ते हा गौरव केला जाईल. बाबू डेडिकेट करतोय निखिल पवार यांना. निखिल पवार यांना समर्पित करतोय खऱ्या अर्थानं ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण राहिलं होतं आणि त्या बळावर निखिल ह्यांचा हा गौरव केला जातोय. कॉंग्रॅच्युलेशन टीम अँड निखिल अँड बाबू. एक उल्लेखनीय कामगिरी आणि त्या बळावर हा मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन या ठिकाणी गौरव करण्यात येतो. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळतोय. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 5 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपण पाहतोय. अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा, आयोजन नियोजन ह्या स्पर्धेचं. वेलकम विजू. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 6 धावा या धावफलकावर येत असताना आपण पाहायला मिळतात. 2 खेळाडू आहेत. एकीकडे हार्दिक आहे, त्या खेळाडूमध्ये क्षमता. दुसरीकडे आपण रोहितला पाहतोय. पहिला चेंडू डिफेन्सिव्ह मोडमध्ये ऑन साइडच्या दिशेनं अगदी मनगटाच्या सहाय्यानं खेळला गेलेला फटका सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना 1 टू गो. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 7 धावा ह्या धावफलकावर येत असताना बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न गुड्डू आहे. चेंडूला गॅदर करेपर्यंत सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड केली जाते. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 8 धावा धावफलकावर. ह्या स्पर्धेसाठी तितकाच एक मुळाचा वाटा नक्कीच उल्लेख करावा असं वाटतोय. त्यामध्ये जय मेहर बजरंग असेल, त्यानंतर विक्रम पाटील बाला एक मुळाचा वाटा राहिलाय. अनेक खेळाडू आकाश पाटील, स्वयं मेहर, अंकुर पाटील, आदर्श पाटील, सक्षम म्हात्रे, नैतिक म्हात्रे, पियुष पाटील, प्रणय पाटील, आदित्य मेहर, धीरज म्हात्रे, जय मेहर, साहिल मेहर, चिराग मेहर, उत्कर्ष पाटील, मिथुन तांडेल, धीरज तांडेल, हितेश पाटील, ह्या सर्वांचे एक मुळाचा वाटा. आणि त्या बळावर ही स्पर्धा आज गुण्या गोविंदानं सुजलाम सुफलामरित्या आज नवापूर गावात एक थाटामाटानं आणि उत्साहानं चालणारा हा उत्सव आज आपण पाहतोय. अर्थातच डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा. डोकरादेव म्हटलं तर एक संपूर्णतः आज वसई तालुका पालघर जिल्ह्यामध्ये डोकरादेव म्हटलं तर एक लगेच क्विक होतंय. डोकरादेव म्हटलं तर नवापूर, एक प्रत्येकाच्या हृदयामध्ये अधिराज्य गाजणार असं ते आमचं कुलदैवत ग्रामदैवत. आणि त्या नावावर हा जतीन तांडेल संपूर्णतः टीम आज यंदाच्या वर्षामध्ये ज्या प्रकारचा गीतामध्ये जो उल्लेख केला गेलाय अनिमेश ठाकूर यांच्या गोड गायानं
एक चांगला उल्लेख, परंतु मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळतोय. गुड्डू आहे, चांगला गॅदर करतोय. अहमद राजा मंसूरी, थोडीशी घाई होती परंतु चांगला बॅकअप आहे. शॉन आहे, आमचे जवळचे मित्र आहेत यष्टी रक्षकाच्या भूमीमध्ये. आज वंडुगो शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 11 धावा ह्या धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय. तब्बल ह्या स्पर्धेमध्ये 16 संघ आणि 16 संघ एक हालो 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 चेक थोडासा दे. हालो हालो चेक. हालो चेक. हालो चेक. वेलकम भरत पाटील साहेब, आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. काही गणेशमूर्ती क्रीडा मंडळ आणि त्या मंडळाचे प्रशिक्षक आहेत, आपल्या देखील सहर्ष स्वागत. भरत सरांना मी विनंती करतो आपण मंचावर येऊन आसन असतावा ही विनंती असेल. जगदीश पाटील यांचं हे प्रेम आहे, खेचून नेत्यात अगदी. क्या बात आहे. नवापूर म्हटलं तर एक माणुसकीचं माहेरघर आणि अशा प्रकारची ती मोह माया या गावामध्ये सातत्यानं आपण पाहतो. मॅचचं इक्वेशन येणारे 12 चेंडू 19 धावा अजून देखील धावफलकावर लगावायचे आहेत. ह्या स्पर्धेमध्ये तितकाच एक आतापर्यंत इक्वेशन आपण मॅच मध्ये पाहतोय. 11-18 पहिल्या 13 चेंडूंचा खेळ. 13 धावा धावफलकावर. हार्दिक आहे, एक साई कृपा संघाचा संकट मोचक ज्याकडे पाहिलं जातोय तो हार्दिक. एक यंदाचा हंगाम, एक यंगस्टर खेळाडू, परंतु अगदी प्रभावित करणारा खेळ हार्दिक यांचा राहिलाय. आणि तो हार्दिक यावेळेला पॉवर प्ले मध्ये आता एक्सेलेट करतोय, पॉवर प्ले जनरेट करतोय. येतोय डीजे मयूरच्या दिशेने. येस, थँक्यू डीजे मयूर. डीजे मयूर एक डोंगर पाड्यातला पाहतोय, परंतु हा मंथन रिसॉर्टचा आहे. अपकमिंग यंगस्टर आहे. ट्रॅपचा साईन खेळला जातोय. सिंगल धाव धाफाकामध्ये ऍड एक्सेलेट करतोय. पॉवर प्ले षटक आहे आणि मयूर स्वतःला म्हणतोय की संकटांच्या वाटेवरती तो सांगतो चालायचं, मला पाहिलेल्या स्वप्नांच्या क्षितिजापर्यंत धावायचं आहे. आज सारं काही आज माझ्या साई कृपा संघाला जिंकून द्यायचंय. आणि तो अट्टहास आज ध्यानी मनी घेऊन आज खेळत असताना आपण पाहतोय. ज्या प्रकारे टॉसला ज्या वेळेला एक चर्चा साधली होती, त्यावेळेला एकीकडे अनिकेत कांबळे होता, दुसरीकडे दीपक होता. दोन कर्णधार म्हणतायत की ट्रॉफी ही अतिशय आकर्षित करणारी आहे. अगदी पालघर जिल्ह्यामध्ये आजवर इतकी मोठी अंडरआर्म क्रिकेटमध्ये इतकी मोठी ट्रॉफी आपण पाहिली नव्हती. आणि तो उल्लेख चांगला अतिशय राहिला होता. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. धावफलक 23 धावा धावफलकावर. सात 8 इक्वेशन. काय फलंदाजी केली जाते. पहिल्या 5 चेंडूमध्ये आतापर्यंत ज्या प्रकारे धावा येत आहेत, अगदी 11 धावा ह्या कुठल्या जातात. त्याच्या बॅटमधून वैयक्तिक हार्दिकच्या आतापर्यंत 3 चौकार येतात. म्हणून सातत्याने एक एकाकी किल्ला लढवतो हा खेळाडू. एकाकी झुंज देत असतो. ज्या प्रकारचा आतापर्यंत खेळ राहिलाय, आज अगदी हार्दिक घरच्या मैदानामध्ये आहे आणि त्या प्रकारचा खेळ आज ह्या खेळाडूचा आज आपण पाहतोय. टॅपचा त्याने खेळण्याचा प्रयत्न, थोडासा फंबल आहे, परंतु पुन्हा एकदा क्रीज मध्ये सुखरूप आहे. पहिल्या 3 षटकांचा खेळ. धावफलक 23. आता येणारे 6 चेंडू 8 धावा. येतोय तोपर्यंत डीजे मयूरच्या दिशेनं.
नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती येस धन्यवाद दडजे. आणि अगदी संपूर्ण आता मैदानामध्ये आपण ज्या पाण्याच्या बॉटल्स पाहतोय ती देखील एक आगळं वेगळं ह्या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहतोय. एक थंड चिल्ड हा पाणी देखील आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून अर्थातच चेतन मेहर एक क्रीडा शौकीन आणि क्रिकेट या खेळावर संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांना देखील आपण पाहिलं होतं ज्यांच्या माध्यमातून हे आर्थिक मदत राहिले. अनेक नवापूर गावातील ग्रामस्थ आणि त्यांच्या माध्यमातून देखील अरुण तांडेल साहेब त्यांच्या माध्यमातून देखील एक आर्थिक मदत. त्यानंतर ह्या स्पर्धेचे सर्व अर्थातच जतीन तांडेल साहेब त्यांच्या माध्यमातून देखील एक्झिबिशन मॅच आणि त्या मॅचसाठी एक प्रेक्षणीय मॅचसाठी आपण पाहतोय उषा नारायण तांडेल यांच्या स्मरणार्थ जतीन हेमंत तांडेल यांच्याकडून प्रथम पारितोषिक अर्थातच तब्बल 5,000 रुपयाचं ते पारितोषिक आणि ते आकर्षित करणारी ती चमचमती करणारी अशी ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल. तो संध्याकाळच्या सत्रामध्ये. वेलकम नयन कालुष्टे सर. नयनांना मी विनंती करतो आपण आमच्या सोबतीनं मायक्रोफोनवर जॉईंट व्हा. एक क्रिकेट एक्सपर्ट आणि एक सलामीवर फलंदाज एक भला मोठा संघ आणि त्या संघातून सातत्याने एक चांगला खेळ नयन यांचा देखील आपण पाहिलाय. वन टू गो. शेवटचं चेंडूंचा खेळ बाकी. सामना फिनिश. सामना खल्लास अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम अनय SCC. हार्ड लक टीम. साई ग्रुप